यावल शहरात गेल्या काही दिवसापासून बालाजी स्ट्री परिसरात नमो गार्डनचे काम वेगाने सुरू असून ते अंतिम टप्प्यात आलेले आहेत। आज या कामाची पाहणी करण्यासाठी आपल्या यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छाया पाटील व आमचे सर्व सहकारी नगरसेवक कार्यकर्ते यांच्यासोबत आम्ही आज कामांची पाहणी या ठिकाणी केली। खरं म्हणजे बगीचे यावल शहरामध्ये काही बगीचा पहिल्यांदाच या ठिकाणी झाला अशातला भाग नाही। या कॉलनी भागामध्ये यापूर्वी 10 ते 11 बगीचे आपण या ठिकाणी उभारणी केलेले आहे। प्रत्येक बगीच्यामध्ये या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर ओपन जिम आहे, महिलांसाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक देखील आपण या ठिकाणी निर्माण केलेला होता याच्यापूर्वी। परंतु या नमो गार्डनचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे की महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांसाठी नमो गार्डनच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम या ठिकाणी मंजूर केली। आणि ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निवडणुकीच्या नंतर मग आम्ही या ठिकाणी जागा निश्चित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंदाजपत्रक तयार केलं, त्या कामाची 3D तयार केली आणि त्या कामाला सक्षम प्राधिकरणाकडनं तांत्रिक मंजुरी घेतल्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी घेऊन गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी हे काम सुरू आहे। या कामाचं वैशिष्ट्य तर असं आहे, पाहिलं तर असं आहे की या ठिकाणी एम्पी थिएटर उभारण्यात आलेलं आहे। एम्पी थिएटर म्हणजे खुले नाट्यगृह, जे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खुले नाट्यगृह आहे। म्हणजे या परिसरामधील, या शहरामधील जे छोटे मोठे कार्यक्रम आहे, नाट्यछटा वगैरे बालकांच्या वगैरे या ठिकाणी होऊ शकतात। नाट्यगृह प्रेक्षकांचं देखील गॅलरी या ठिकाणी आहे आणि एक 100-150 लोकांचा छोटा मोठा कार्यक्रम एखाद्या परिसरातील बालकाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होऊ शकतो। हे असं एक वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्षांची लागवड केली जाणार आहे। मग ते वृक्ष लागवड तर प्रत्येक बगीच्यात होते, परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की वनौषधींचं लागवड या ठिकाणी होणार आहे। विशाल प्रमाणामध्ये सावली देणारे वृक्ष या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्याचबरोबर फळं झाडं या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्या ठिकाणी शोभेचे झाडं या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। सातपुड्याच्या जंगलामध्ये जे विविध झाडं या ठिकाणी आढळतात ते झाडांची देखील लागवड या ठिकाणी केली जाणार आहे। आणि खरं म्हणजे एक नाविन्यपूर्ण बगीचा या ठिकाणी उभा राहतोय। आणि हे सारं करत असताना या ठिकाणी जे आपण लॉन या ठिकाणी उभं राहतं आहे त्याला ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून ड्रीपने पाणी दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून पाण्याची बचत होईल। हा देखील एक उदात्त हेतू त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। त्याचबरोबर या बगीच्यामध्ये विविध बालक, वेगवेगळे लोक या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी कदाचित एखादा कार्यक्रम झाला तर अस्वच्छता होऊ शकते, म्हणून स्वच्छतेच्या संदर्भात या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या बाबत वेगवेगळे डस्टबिन या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की इलेक्ट्रिसिटीचं वैशिष्ट्य इथे असं आहे की या बगीच्यामधल्या जे अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्येच आपण त्याच्यामध्ये सोलर लॅम्पवरती आधारित या ठिकाणी इलेक्ट्रिकचे लॅम्प या ठिकाणी उभे राहणार आहे। म्हणजे साधारणपणे 10 मोठे विजेचे खांब या ठिकाणी उभे राहतील, ज्याला एमएससीबीच्या मीटरची गरज पडणार नाही। स्वतःची वीज निर्मिती सोलर पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होऊन हा परिसर या ठिकाणी उजळणार आहे। म्हणजे अशा प्रकारे यावल शहरामध्ये, या भागामध्ये आजपर्यंत लोकांना असं वाटत होतं की आमचा भाग दुर्लक्षित आहे, परंतु या भागामध्ये आता 1 कोटी रुपये लक्ष खर्च करून या ठिकाणी बगीचा उभा राहत असल्यामुळे या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांनी, महिला भगिनींनी, वृद्धांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे। आणि खरं म्हणजे नगराध्यक्षाने आम्ही सारेजण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर काम करतायत त्यांना सूचना दिल्या की हे काम या ठिकाणी फक्त लवकर करायचं आहे, म्हणून घाई करू नका, काम या ठिकाणी गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे, ही भूमिका आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी मांडली। आणि त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये नमो गार्डन ज्या नगरपालिका क्षेत्रात उभे आहे त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक त्याच्यासाठी एक बक्षिसाचं 3 कोटी रुपये बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि म्हणून त्या स्पर्धेमध्ये देखील आमची यावल नगरपालिकेचा हे नमो गार्डन त्याच्यामध्ये सहभागी होऊन 1, 2, 3चे जे बक्षीस आहे त्याच्यापैकी किमान पहिल्या 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळावं, या भूमिकेतून काम करावं या सूचना देण्यासाठी आम्ही सारेजण आज या ठिकाणी आलेलो। आमच्या अभियंता संग्राम शेडके यांनी देखील सातत्याने या ठिकाणी आठवड्यातून 3दा-4दा या ठिकाणी भेट देऊन कंत्राटदाराला सूचना देणं, त्याच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करून घेणं, ही भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी बजावत आहे। आणि पुढे देखील जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, 100% काम ज्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे अभियंता या कामावरती या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। म्हणून त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सारेजण येऊन या कामाची पाहणी केल्यानंतर समाधान आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। या बगीच्याच्या मध्यभागी एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये यावल शहराचा वैशिष्ट्य असलेला केळीचं झाड, केळीचा खांब, शेतकरी दाम्पत्याच्या मध्यभागी या ठिकाणी केळीचा खांब आणि केळीचा घड असं एक शिल्प या ठिकाणी आकारायचं आहे। खरं म्हणजे एक नाविन्यपूर्ण बगीचा यावल शहरामध्ये उभा असल्याचा आनंद आम्ही सारे जणांनी या ठिकाणी काम पाहिल्याच्यानंतर व्यक्त केला आहे। धन्यवाद।